विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन ज्युनियर कॉलेज शिरवळ यांच्यातर्फे तुमचं सर्वांचं स्वागत आहे. MHT CET क्रॅश कोर्स आपण सुरू केलेला होता. आपण सिम्प्लिफाईड केमिस्ट्री यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यापुढे MHT CET क्रॅश कोर्सचा अभ्यासक्रम व्हिडिओ लेसन्सच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कर. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे या टॉपिकमधला, तो म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स हे दोन प्रकारचे असतात, इलेक्ट्रोलिटिक सेल्स किंवा दुसरे आहेत ते गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स. दीज आर द टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. सो व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिकल सेल? दिस इज द डिव्हाइस विच इज यूज टू कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी और केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. याला आपण म्हणतो इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. त्यापैकी पहिला आहे इलेक्ट्रोलिटिक सेल. काय याचं प्रिन्सिपल? द सेल विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिकल सेल. म्हणजे इथं आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावी लागते आणि त्या सप्लाय केलेल्या इलेक्ट्रिसिटीमुळे काही केमिकल रिॲक्शन्स होत असतात, म्हणून इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये होत असतं. काय याचा यूज आहे? इट इज यूज इन द डिकम्पोजिशन ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याचं डिकम्पोजिशन किंवा इलेक्ट्रोलिसिस म्हणजे पाण्यापासून हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस सेपरेट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नंतर प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स. मेटलच्या प्युरिफिकेशनमध्ये इलेक्ट्रोलिटिक मेथड्स किंवा प्रिन्सिपल्स वापरले जातात. त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय? कोणत्याही मेटलच्या सरफेसवरती नोबेल मेटल म्हणजे गोल्ड, प्लॅटिनम किंवा सिल्वर यांचे लेयर्स डिपॉझिट करून ते ऑर्नामेंट्स वगैरे प्लेटेड केले जातात. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोप्लेटिंग. या इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये ॲनोड हा नेहमी पॉझिटिव्ह असतो, लक्षात ठेवा. ॲनोड हा पॉझिटिव्ह असतो आणि ॲनोडवरती होणारी रिॲक्शन ही नेहमी ऑक्सिडेशन रिॲक्शन असते. कॅथोड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो आणि त्याच्यावरती रिडक्शन रिॲक्शन होत असते. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो हा नेहमीच पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडून निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे म्हणजेच ॲनोडकडून कॅथोडकडे होत असतो. याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. इन इलेक्ट्रोलिटिक सेल द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस ॲनोड टू कॅथोड, कॅथोड टू ॲनोड किंवा डज नॉट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्लोज, असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात. त्यानंतर इलेक्ट्रोलिटिक सेलचे आपण एक्झाम्पल्स जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत त्याच्यातले महत्त्वाचे रिझल्ट्स की जे आपल्याला CET साठी महत्त्वाचे उपयुक्त आहेत तेच फक्त पाहणार आहोत. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल जे दिले आपल्याला ते इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड. मोल्टन सोडियम क्लोराईड म्हणजे फ्यूज झालेलं सोडियम क्लोराईड. सॉलिड स्टेटमध्ये असणारं सोडियम क्लोराईड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही ड्यू टू द अब्सेन्स ऑफ आयन्स. इलेक्ट्रोलाइटमध्ये आयन्स इलेक्ट्रिसिटी मायग्रेट करतात आणि ते आयन्स तयार होण्यासाठी सोडियम क्लोराईडला फ्यूज केलं जातं किंवा मेल्ट केलं जातं आणि म्हणून मोल्टन सोडियम क्लोराईड इज यूज्ड ॲज द इलेक्ट्रोलाइट इन द इलेक्ट्रोलिसिस. इथं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर म्हणजे सोडियम क्लोराईड मोल्ट करून घेतला बिकरमध्ये, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड प्लेस केले, इलेक्ट्रिक करंट अप्लाय केल्यानंतर त्याचं इलेक्ट्रोलिसिस होईल आणि इलेक्ट्रोलिसिस झाल्यानंतर जे काय आपल्याला रिझल्ट्स मिळणार आहेत पर्टिक्युलर इलेक्ट्रोडवरती ते काय असतील त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला इथं पेल ग्रीन क्लोरीन गॅस इज रिलीज ॲट ॲनोड. ॲनोडवरती कोणत्या कलरचा गॅस रिलीज होतो? तर पेल ग्रीन कलरचा गॅस रिलीज होतो किंवा तो बाहेर पडतो आणि तो कोणता असतो? क्लोरीन गॅस असतो. नंतर मोल्टन सोडियम. सोडियम त्या इलेक्ट्रोलाइटमधनं जे मोल्ट झालेलं आहे, मेल्ट झालेलं आहे, ते सिल्वरी व्हाईट कलरचं असतं अँड इट इज कलेक्टेड ऑर इट इज प्रेझेंट ऑन द कॅथोड. ते कॅथोडवरती कलेक्ट होतं म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोडवरती सोडियम कलेक्ट होतं आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवरती क्लोराईड आयन्सपासून क्लोरीन गॅस तयार होतो आणि तो रिलीज होत असतो. ते महत्त्वाचं आहे.
नंतर इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्युएस सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं पाण्यामध्ये सोल्युशन तयार केलं की त्याला आपण म्हणतो ॲक्युएस सोडियम क्लोराईड सोल्युशन. आता पाण्यामध्ये सोडियम क्लोराईड डिझॉल्व्ह झाल्यामुळं त्याचे Na+ आणि Cl- आयन सेपरेट होतात आणि त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी इझिली कंडक्ट होऊ शकते. आता इथे जेव्हा आपण सोडियम क्लोराईडचे ॲक्युएस सोल्युशन घेतो तेव्हा पाण्यामधला पण हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, सोडियम प्लस आयन्स, Cl- आयन्स ह्या सगळ्यांचं मिक्सचर, हे सगळे आयन्स त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतात आणि त्यामुळं इथं आपल्याला पर्टिक्युलरली कॅथोड, ॲनोडवरती काय कलेक्ट होतं, काय प्रोडक्ट तयार होतात, या सगळ्या गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती एक्झामला प्रश्न येतो. आता इथं कॅथोडवरती म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोडवरती हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होणार आहे, हे लक्षात घ्या. हायड्रोजन गॅसचे बबल्स त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झालेले आपल्याला दिसतील. क्लोरीन गॅस, पेल ग्रीन कलरचा क्लोरीन गॅस ॲनोडवरती कलेक्ट होतो. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये लक्षात ठेवलं तुम्ही की मोल्टन सोडियम क्लोराईड असेल किंवा ॲक्युएस सोडियम क्लोराईड असेल तर क्लोरीन गॅस कुठं असतो, ॲनोडवरती रिलीज होत असतो किंवा लिबरेट होत असतो. आता या सोल्युशनमध्ये Na+ आयन्स शिल्लक राहणार आहेत ॲक्युएस स्टेटमध्ये आणि OH- आयन्स वॉटरमधले असणार आहेत. तर ते Na+ आणि OH-. Na+ आयन्स रिमेन्स अनरिॲक्टेड. दे कंबाईन्स विथ OH- आयन्स अँड दे फॉर्म्स सोडियम हायड्रॉक्साईड. त्या दोघांच्या पासून काय तयार होतं, सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनमध्ये तयार होतं. तर Na+ आयन्स ॲनोडकडे असणार आहेत आणि कॅथोडमध्ये OH- आयन्स असणार आहेत. त्या दोघांच्या मध्ये कॉम्बिनेशन होतं आणि त्यांच्यापासून सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन तयार होतं. म्हणजे सुरुवातीला आपण NaCl घेतलं पण आपल्याला मिक्सरमध्ये सोल्युशन जे मिळतं आपल्याला त्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड मिळतं. हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होतो कॅथोडवरती आणि क्लोरीन गॅस ॲनोडवरती इव्हॉल्व्ह होत असतो. सो दिस अबाउट द इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. त्यानंतर इलेक्ट्रोलिसिसमधला महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. फॅराडेज या सायंटिस्टनं इलेक्ट्रोलिसिस होत असताना इलेक्ट्रोलाइटचं पर्टिक्युलर इलेक्ट्रोडवरती जे सबस्टन्स डिपॉझिट होतात त्यांचं मास, वेट काय असणार आहे या संदर्भात 2 लॉज एक्सप्लेन केलेले आहेत. त्यातला पहिला लॉ फॅराडेज फर्स्ट लॉ. द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट अंडरगोज ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन ॲट इलेक्ट्रोड during electrolysis is directly proportional to the amount of electricity that passes through the cell. सेलमधून आपण किती इलेक्ट्रिसिटी पास करतो याच्यावरती त्या इलेक्ट्रोलाइटमधून ऑक्सिडाइज किंवा रिड्यूस झालेले जे काही सबस्टन्स आहेत त्यांचा अमाऊंट डिपेंड असतो. हे आपल्याला फर्स्ट लॉमध्ये कळतं. म्हणजे जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी आपण पास करू त्या इलेक्ट्रोलाइटमधून तेवढे त्या इलेक्ट्रोलाइटमधले सबस्टन्स ऑक्सिडाइज किंवा रिड्यूस होऊन त्या इलेक्ट्रोडवरती जमा होत असतात. सो दिस इज द फर्स्ट लॉ. द अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच अंडरगोज ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन ॲट ईच इलेक्ट्रोड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट पास थ्रू दॅट सेल, दॅट इज थ्रू द इलेक्ट्रोलाइट. देन सेकंड लॉ. When the same amount of electricity is passed through the different cells containing different electrolytes and arranged in the series, then the amount of substance oxidized or reduced at respective electrode are directly proportional to their equivalent masses. म्हणजे 2 सेल घेतले आपण, त्या 2 सेलमध्ये आपण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोलाइट्स घेतल्या आणि ते 2 सेल एकमेकांना आपण सिरीजमध्ये जोडले आणि त्या 2 सेलमधून जर इलेक्ट्रिक करंट पास केला तर जो इलेक्ट्रिक करंट आपण पास करणार आहोत त्याचा जो अमाऊंट आहे इलेक्ट्रिसिटीचा तो काय असणार आहे, सेम असणार आहे. टाइम पण काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि मग ह्या 2 सेलमधून जे सबस्टन्स डिपॉझिट होणार आहेत किंवा ज्यांचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होणार आहे यांचा जो रेशो असणार आहे हा रेशो हा त्यांच्या केमिकल इक्विव्हॅलंट मासच्या रेशो इतका असतो. दिस इज द सेकंड लॉ इलेक्ट्रोलिसिस. फॅराडेज लॉजवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतातच. सीईटीला, नीटला, जेईला सुद्धा येतात. त्यासाठी काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचे. त्यामध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन्सवरती जो चार्ज असतो
चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन, आपल्याला माहिती आहे की एका इलेक्ट्रॉनमध्ये जो चार्ज असतो तो असतो 1.602 इंटू 10⁻19 कूलम. जर आपण 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स घेतले तर त्या 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्समध्ये ॲव्होगाड्रोस नंबर इतके म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि मग जर आपल्याला एका मोल इलेक्ट्रॉनवरती असणारा चार्ज जर काढायचा असेल तर 1 मोल इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती 6.022 इंटू 10⁻23 इलेक्ट्रॉन्स आणि एकावरती चार्ज किती असतो 1.602 इंटू 10⁻19 कूलम एवढा असतो. Therefore, charge on 1 mole of electron is equal to charge on electron into number of electrons in 1 mole. म्हणजे आपल्याला हे मिळेल 1.602 इंटू 10⁻19 मल्टिप्लाइड बाय 6.022 इंटू 10⁻23. सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते 96473 कूलम पर मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स एवढे मिळेल. आणि अप्रॉक्सिमेशन हे आपण घेतो 96500 कूलम पर मोल पर इलेक्ट्रॉन आणि ह्या 96500 कूलम पर मोल पर इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो 1 फॅराडे. सो चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 96500 कूलम पर मोल पर इलेक्ट्रॉन अँड दॅट इज इक्वल टू 1 फॅराडे. सो 1 फॅराडे इज इक्वल टू 96500 कूलम पर मोल पर इलेक्ट्रॉन्स. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 1 फॅराड इज इक्वल टू हाऊ मच 96500 कूलम पर मोल पर इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर आपल्याला पुढचा जो बघायचा आहे तो म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. आपण त्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रिसिटी पास करतो, इलेक्ट्रिसिटी जे पास करतो त्याची काय क्वांटिटी असणार आहे इन कूलम. सो क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास इन कूलम इज इक्वल टू I इंटू टी. किती करंट पास केला इन अँपियर मल्टिप्लाइड बाय टाइम इन सेकंड. इथे टाइम कधी कधी मिनिटांमध्ये तासांमध्ये आपल्याला दिला जातो, त्याचं आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्जन करणं गरजेचं आहे. करंट अँपियरमध्ये असणं गरजेचं आहे, तेव्हा मिळणारी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आपल्याला कूलममध्ये मिळेल. याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॅराडे सेकंड लॉवरून आपण एखाद्या सबस्टन्सचे किती वेट डिपॉझिट झालं ते आपण काढू शकतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे मोल्स ऑफ ए प्रोड्यूस डिवाइड बाय मोल्स ऑफ बी प्रोड्यूस इज इक्वल टू मोल्स ऑफ ए इन्वॉल्व इन द हाफ रिएक्शन मोल्स ऑफ बी इन्वॉल्व इन द हाफ रिएक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. सिम्पली आपल्याला मिळेल WA अपॉन WB इज इक्वल टू EA अपॉन EB. ई म्हणजे काय इज इक्वल टू F इंटू झेड. वॉट इज झेड? झेड इज द इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट, तो आपल्याला दिला जातो. तर अशा पद्धतीने आपण त्या सबस्टन्सचे किती वेट डिपॉझिट झालेलं असेल ते फाइंड आउट करू शकतो. पण MCQs बघूया फॅराडेज लॉजवरचे इलेक्ट्रोलिसिसमध्ये इलेक्ट्रोलिटिक सेलमधले. पहिला आहे बघा द प्रॉडक्ट फॉर्म when an aqueous solution of KBr is electrolyzed in the cell having inert electrodes are. आता इथं आपल्याला aqueous solution of KBr दिलेलं आहे. मगाशी आपण जे पाहिलं होतं थेरीमध्ये त्या aqueous solution of सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस होतं तेव्हा काय मिळालं होतं आपल्याला हायड्रोजन मिळाला होता, नंतर आपल्याला क्लोरीन गॅस मिळालेला होता, त्यानंतर आपल्याला इथे सोडियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार झालेला मिळाला होता, बरोबर ना. आता इथं NaClच्या ऐवजी काय घेतलेलं आपल्याला KBr. आता H2 गॅस तर असणारच आहे, ब्रोमीन गॅस असणार आहे आणि त्या ठिकाणी NaCl मध्ये आपल्याला NaOH मिळालं होतं. आता KBr मध्ये काय मिळालं आपल्याला KOH. सो ऑप्शन सी इज अ करेक्ट. म्हणजे जेव्हा आपण ॲक्युएस सोल्युशन ऑफ KBrचं इलेक्ट्रोलिसिस करतो तेव्हा त्या इलेक्ट्रोलिसिसमध्ये काय प्रोडक्ट तयार होतात, हायड्रोजन गॅस, ब्रोमीन गॅस अँड KOH गॅस. अशा पद्धतीने आपल्याला हायड्रोजन, ब्रोमीन आणि KOH असे 3 प्रोडक्ट्स मिळतात. हायड्रोजन गॅस हा कॅथोडवरती बाहेर पडेल, ब्रोमीन गॅस ॲनोडवरती जमा होईल
आणि KOH हे इलेक्ट्रोलाइटमध्ये म्हणजे त्या सोल्युशनमध्ये आपल्याला तयार झालेलं मिळेल. अशा पद्धतीने हे सोपं आहे. दुसरा आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. आता फॅरेडेज लॉनुसार आपल्याला कोणता फॉर्म्युला हा फॅरेडेज लॉनुसार आपल्याला दिलेला आहे. W = E × A × T / 9600. दूसरा है E = IT × 9600 / W. तीसरा है W = 96500 × E / IT. आणि चौथा फॉर्म्युला आहे E = I × W / T × 96500. या 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन हा अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ आपल्याला दिलेला आहे ते आयडेंटिफाय करायचं. फॅरेडेज लॉनुसार आपल्याला पहिला ऑप्शन बरोबर आहे. W = E × I × T / 96500. त्यानंतर तिसरा MCQ जो आहे if 9650 coulomb of electricity is passed through a copper sulfate solution, the number of moles of copper deposited will be. या टाईपचे प्रश्न नेहमी असतात परीक्षेमध्ये. बघूया आपण कसे सोडवायचा. काय केले तर 9650 कुलम इलेक्ट्रिसिटी पास केली कशामधून कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमधून. तर त्याचे किती मोल्स तयार होतील कॉपर सल्फेटचे आपल्याला शोधायचं. ऑप्शन ए दिला 0.0005, ऑप्शन बी 0.01, सी 2 आणि चौथा आहे 3.15. तर आपण कॉपर सल्फेटचं जर पाहिलं तर कॉपर सल्फेटचं जेव्हा डिसोसिएशन होतं किंवा आयोनायझेशन होतं असं आपल्याला Cu2+ आयन्स आणि SO4 2- आयन्स मिळतात. हे Cu2+ आयन्स जेव्हा 2 इलेक्ट्रॉन घेतील तेव्हा कॉपरचा 1 मोल तयार होतो. हे महत्त्वाचं येतं. म्हणजे 1 मोल कॉपरची तयारी होण्यासाठी किंवा डिपॉझिट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागतात. सो 2 moles of electrons are required to deposit 1 mole of copper. 2 moles of electrons are required to deposit 1 mole of copper. आणि मग 1 मोलसाठी 1 फॅरेड लागतो बरोबर ना. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये किती असते 1 फॅरेड इतकी इलेक्ट्रिसिटी असते. मग 2 मोल्स इलेक्ट्रॉनसाठी किती असणार आहे 2 फॅरेडे कुलम ऑफ इलेक्ट्रिसिटी इज रिक्वायर्ड टू डिपॉझिट 1 मोल ऑफ कॉपर. कॉपरचा 1 मोल कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमधून डिपॉझिट होण्यासाठी किती इलेक्ट्रिक चार्ज आपल्याला पास करावं लागेल तर 2 फॅरेड एवढा. मग 2 फॅरेड म्हणजे काय 1 फॅरेड = 96500. 2 × 96500 कुलम इज करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ कॉपर. आता आपल्याला किती इलेक्ट्रिसिटी पास केलेली दिली आहे. व्हेन 9650 कुलम इलेक्ट्रिसिटी इज पास्ड देन वी से x मोल ऑफ कॉपर विल बी डिपॉझिटेड. एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग काय येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन x = 9650 × 1 / 2 × 96500. इथं हे 10 झाले म्हणजे 1/20 झाले. 96500 आणि 96500 मधला इथे 10 शिल्लक राहतात. 10 × 2 20 1/20. 1/20 = 0.05 moles of the copper. So answer is x = 9650 × 1/2 × 96500 is equal to 1/20 and that is equal to 0.5 mole of copper. म्हणजे आपला आन्सर असेल A, that is 0.05 moles of copper will be deposited when 9650 coulomb electricity passed through the copper sulfate. So पुढचं एक्झाम्पल आहे. द ॲटॉमिक वेट ऑफ Fe इज 56. द वेट ऑफ Fe डिपॉझिटेड फ्रॉम FeCl3 सोल्युशन बाय पासिंग 0.6 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी. वरच्या प्रमाणेच एक्झाम्पल आहे फक्त इथं आपल्याला इलेक्ट्रोलाइट बदलला आहे. FeCl3 दिलेला आहे आणि Feचा ॲटॉमिक वेट दिले त्यांनी 56 आणि काय विचारले त्यांनी आपल्याला वेट विचारले. मागाच्या याच्यामध्ये आपल्याला मोल्स विचारले होते आता आपल्याला वेट विचारले. ऑप्शन ए 5.6, ऑप्शन बी 11.2, ऑप्शन सी 22.4, ऑप्शन डी इज 33.6. आता जर आपण पाहिलं Fe3+ असणार आहेत बरोबर ना. FeCl3 म्हणजे Fe3+ असणार आहेत. एक्झाम्पल मांडूया आपण. Fe3+ + 3 इलेक्ट्रॉन्स. FeCl3 मध्ये Fe हा 3+ असतो. तो 3 इलेक्ट्रॉन घेईल तेव्हा त्याचा Feचा 1 मोल तयार होईल. म्हणजे 1 मोल ऑफ Fe तयार होण्यासाठी 3 फॅरेड लागतात बरोबर ना. 3 फॅरेड ऑफ 1 मोल म्हणजे किती असणार तर 56 ग्रॅम. 3 फॅरेडे आर रिक्वायर्ड टू 56 ग्रॅम ऑफ Fe. मग 0.6 मध्ये किती होईल तर x होईल. x = काय 0.6
इंटू 3 मल्टिप्लाइड बाय 56 दॅट इज 56/5 म्हणजे किती ग्रॅम डिपॉझिट झाले हे 11.2 ग्रॅम. सो आन्सर इज 11.2. दॅट इज ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. पुढचं एक्झाम्पल 5. The number of electrons required to reduce 4.5 into 10 raised to minus 5 gram of aluminum is option A 3, option B 3 into 10 raised to 18, option C 5.01 into 10 raised to 6, option D is 1.8 into 10 raised to 20. आता आपण 3 इलेक्ट्रॉन्स लागतील Al3 प्लस Al मध्ये कन्वर्ट होण्यासाठी. 3 फॅरेड इलेक्ट्रिसिटी लागेल. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक वेट 27 आहे म्हणजे 3 फॅरेड्स आर करस्पॉन्डिंग टू 27 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम. किती फॅरेड लागतील 4.5 इंटू 10 raised to minus 5 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम डिपॉझिट होण्यासाठी. आपण समजूया की x फॅरेड एवढे लागतील. x इज इक्वल टू काय येईल 3 इंटू 4.5 इंटू 10 raised to minus 5 डिवाइड बाय 7 डिवाइड बाय 27 फॅरेड एवढे लागतील. आणि 1 फॅरेड जेव्हा आपण घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काढायचं इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड काढायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला 6.022 इंटू 10 raised to 23 मल्टिप्लाय करावं लागेल कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला काढायचे आहेत. आपल्याला मोल्स नाहीत काढायचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे त्यामुळे ॲव्होगाड्रो नंबरनं मल्टिप्लाय करावं लागेल. सो आन्सर इज x is equal to 3.011 into 10 raised to 18. That is the correct answer of this number of electrons required. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहे त्यासाठी आपल्याला इथं 6.022 इंटू 10 raised to 3 23 मल्टिप्लाय करावं लागेल. पुढे एक्झाम्पल आहे when 0.5 ampere of current was passed for 200 seconds, 0.34 gram of copper was deposited. The electrochemical equivalent of copper will be. कॉपरचं आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट म्हणजे झेड काढण्यासाठी विचारलं. फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रिसिसवरचं एक्झाम्पल आहे. ऑप्शन ए 34, ऑप्शन बी 3.4, ऑप्शन सी 0.034, ऑप्शन डी 0.0034. काय फॉर्म्युला फॅराडेज फर्स्ट लॉ weight of any substance deposited during the electrolysis is given by W is equal to ZIT. What is Z? Z is the electrochemical equivalent. Z साठी फॉर्म्युला काय मॉडिफाईड होईल Z is equal to W upon IT. What is W? The weight किती डिपॉझिट झाले 0.34. What is I? I is a current in ampere. किती करंट पास केला होता 0.5. सो इथं 0.5 घ्या अपॉन T. टाइम सेकंड मध्ये घ्यायचा आहे. दिला कशामध्ये 200 सेकंद त्यामुळे काय अडचण नाही. 0.35 डिवाइड बाय 0.5 इंटू 100 म्हणजे 200च्या निम्मे 100 आलं. 0.34 डिवाइड बाय 100 म्हणजे याच्यावरती 2 शून्य वाढतील. आन्सर इज 0.0034. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. दिस इज द एक्झाम्पल ऑन फॅराडेज फर्स्ट लॉ. लास्ट एक्झाम्पल आपण फॅराडेज सेकंड लॉ वरचं घेऊया. वेन द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास फॉर हाफ एन हावर, the amount of copper and chromium deposited are 0.375 gram and 0.30 gram respectively. Ratio of electrochemical equivalent of copper and chromium is option A 0.8, option B 1.25, option C 2.5, option D is 1.62. खूप सोपे एक्झाम्पल आहे. काय केलं याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोलाइट घेतलेत. एकामध्ये कॉपर दुसऱ्यामध्ये क्रोमियम आहे. 2 सेल एकमेकांना सिरीजमध्ये जोडले. त्यांच्यामधून सेम क्वांटिटी इलेक्ट्रिसिटी पास केली. काय आवश्यकता नाही किती पास केली ते. टाइम पण दोघांच्या मधला कॉन्स्टंट. इथं टाइमचा काही संबंध येत नाही एक्झाम्पलमध्ये. फक्त काय येतं वेट किती डिपॉझिट झाले कॉपरचं 0.375 आणि क्रोमियमचं किती झालंय 0.30. तर सोपं आहे. वेट ऑफ कॉपर डिवायडेड बाय वेट ऑफ क्रोमियम is equal to electrochemical equivalent of copper, that is Z of copper divided by Z of Cr म्हणजेच 0.375 divided by 0.30. संख्यावरची मोठी आहे पण जास्त पण मोठी नाही त्यामुळे आन्सर मला वाटतंय 1.25 येईल. आन्सर इज 1.25. रेशो ऑफ electrochemical equivalent of copper and chromium is 1.25. So that's the answer. अशा पद्धतीने आपण आज फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रिसिस पर्यंतचे एक्झाम्पल्स अभ्यासलेले आहेत. तुमच्या बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये
जे MCQs दिलेले आहेत त्या MCQsवरती या टाईपचे खूप प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स जर तुम्ही सोडवली तर तुम्हाला आज जे आपण घेतलेला पार्ट आहे तो एक्झाममध्ये 100% सोपा जाईल. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सुटतील. थँक्यू.